अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रीगोंद्यामध्ये स्थानिक दिग्गज नेत्यांचा प्रवेश करण्यात आला। माजी आमदार राहुल जगताप, शिवाजी नागवडे, घनश्याम शेलार यांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। काही दिवसांपूर्वी राहुल तनपुरे यांनी पक्षप्रवेश करून अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावाही घेतला होता। अजित पवार यांनी यावेळी तनपुरे वाड्यामध्ये हजेरी लावली, तसंच तनपुरे कुटुंबांबरोबर स्नेहभोजन घेतलं। त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, परंतु या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला। यानंतर अजितदादा यांनी श्रीगोंद्यात शेतकरी मेळाव्यानिमित्त आज दौऱ्यावर होते। अजित पवार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केलं, कांद्यावर बोलण्याची मागणी केली। मेळाव्यामध्ये गर्दी होती। याचवेळी दोघांनी बरोबर आणलेले कांद्याची माळ बाहेर काढली आणि अजितदादांच्या दिशेने ते गेले। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे या दोघांनी काही कार्यकर्त्यांनी रोखल्यानंतर ही कांद्याची माळ त्यांनी अजितदादांच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मेळाव्यामध्ये काहीसा गोंधळ उडाला। पोलिसांनी प्रसंगावाद राखत त्या दोघांना ताब्यात घेतले। मेळाव्यातील गोंधळाची स्थिती नियंत्रणात आणली। अजितदादांनी शेतकरी मेळाव्यात कांद्यावर एकही शब्द उच्चार केला नाही, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्रातील आताची पूरस्थिती आणि पूर्वीची अवकाळी स्थिती यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक विवंचनेमध्ये अडकलाय। यावर अजितदादा मेळाव्यात काहीच बोलत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली।